पाहूया आपण आजची ट्रिक काय आहे. मॅथ्स रिझनिंग ट्रिक्स. बघा, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्यावेळेस असतात त्यावेळेस क्वेश्चन येत असतात. म्हणजे स्पर्धा परीक्षा जे असते त्यावेळेस क्वेश्चन येणार. स्कॉलरशिप असेल, तुमची मंथन असेल, नवोदय असेल किंवा कोणती कॉम्पिटिशन एक्झाम असेल त्यामध्ये असे क्वेश्चन तुम्हाला येतात म्हणजे येतातच. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता क्वेश्चन खूप मोठा वाटतो पण यासाठी सिंपल ट्रिक आपल्याला. क्वेश्चन काय आपण वाचूया. इफ द सम ऑफ टू नंबर इज 45 and their subtraction is 7, which is the smaller number. आता बघा क्वेश्चन काय आहे ते आपण पहिल्यांदा समजून घेऊ. काय सांगितलंय, इफ द सम म्हणजे काय, तर यांचं ऍडिशन. काय करायचं, ऍडिशन ऑफ टू नंबर. किती नंबरचं करायचं आपल्याला, टू नंबरचं कर. किती आहे, 45. बरोबर आहे, दोन नंबरचं ऍडिशन काय आपल्याला 45 आहे. अँड देअर सबट्रॅक्शन, आता काय त्यांचं सबट्रॅक्शन किती आहे, 7 आहे. तर विच इज द स्मॉलर नंबर. तर स्मॉलर नंबर कोणता. पहिल्यांदा आपल्याला दोन्ही नंबर काढून घ्यावे लागतील आणि त्या दोन्ही नंबर मध्ये आपल्याला स्मॉलर कोणता आणि बिग कोणता हे आपल्याला काढावं लागेल. मग यासाठी काय करायचं आपल्याला, आता यासाठी खूप मोठा आपण करत बसणार नाही, आपण एकदम शॉर्ट ट्रिक वापरणार आहे. काय करायचं आपल्याला बघा, फर्स्ट नंबर काय करायचं आपल्याला, फर्स्ट नंबर पहिला नंबर म्हणजे काय करायचं आपल्याला बघा, यांचं काय दिलेलं आहे, ऍडिशन दिलेलं आहे. काय दिलंय, 45 प्लस काय करायचं परत, सबट्रॅक्शन. किती दिलं, सबट्रॅक्शन 7. किती नंबर आहेत रे, दोन नंबर आहेत. त्याला आपण डिवाइड करणार. बघा 45 आणि हे जर आपण ऍडिशन केलं तर हे झालं 52 डिवाइडेड बाय 2. म्हणजे हे जर उत्तर झालेलं किती आपलं 26. म्हणजे आपला फर्स्ट नंबर जो आहे तो फर्स्ट नंबर काय असणार आहे, फर्स्ट नंबर असणार आहे 26. ओके. सेकंड नंबर मग आपले नंतर काय सांगितलं आपल्याला की दोघांचं हे आहे ते किती सांगितलं, तर ऍडिशन आपण ज्याप्रमाणे केलं त्याप्रमाणे करूया आपण. पहिला नंबर आहे 26 प्लस इथं आपण y म्हणूया आणि इकडे किती आहे 26 इकडे जाणार आहे. y इज इक्वल टू 45 मायनस 26. y इज इक्वल टू किती 19. म्हणजे दुसरा नंबर कोणता आहे, 19 आहे. हा, सेकंड नंबर कोणता आहे आपला, सेकंड नंबर 19. बघा फर्स्ट आहे 26 आणि सेकंड आहे 90. आता याच्यामध्ये दोघांमध्ये लहान नंबर कोणता आहे, तर स्मॉलर नंबर आहे. तर उत्तर काय येणार मग, स्मॉलर नंबर 19. कारण 19 हा स्मॉल आहे. बघा किती सिंपल पद्धतीने आपण केलेलं आहे, जास्त वेळ लागला का नाही. बघा हे दोघांचं ऍडिशन केलं, त्याला 2 ने डिव्हिजन केलेलं आहे आणि जे येतं तो फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबर आपण बघितला आणि त्यानंतर आपण तो इथे लिहिलेला आहे. अशा सोप्या पद्धतीने आपण असे सम्स करू शकतो. अजून एक एक्झाम्पल बघूया म्हणजे कन्सेप्ट अजून क्लिअर होईल. सेकंड एक्झाम्पल काय ते आपण बघणार आहोत. सेकंड एक्झाम्पल बघा, इफ सम ऑफ टू नंबर इज 67 अँड देअर सबट्रॅक्शन इज 15, विच इज द बिगर नंबर. आता इथे बघा बिग नंबर विचारलेला आहे. मागासारखं पहिल्यांदा आपण काय करायचं, काय काय दिलं बघून घ्या. सम म्हणजे काय, तर प्लस ऍडिशन करायचे. टू नंबर किती नंबरचं करायचंय, 2 किती आहे 67. हे झालं पहिलं. त्यानंतर काय नेक्स्ट काय, सबट्रॅक्शन किती आहे 15. तर आपल्याला काय करायचं, बिग नंबर करायचं. म्हणजे दोन संख्या अशा आहेत ज्यांचं ऍडिशन किती आहे 67 आणि ज्यांचं सबट्रॅक्शन 15 आहे. तर अशा दोन संख्या कोणत्या, त्यातली मोठी संख्या कोणती हे आपल्याला काढायचं. आता मी कसं सांगितलं, काय तुम्हाला फर्स्ट नंबर काय करायचं, फर्स्ट नंबर लिहिलं. ओके, काय लिहिले 67 प्लस यांचं सबट्रॅक्शन दिले 15 आपण किती नंबर आहे, 2 आहेत. 3 असेल तर 3 घ्यायचं, 4 असेल तर 4 कसं दिले असेल त्या पद्धतीने तुम्ही करायचे. ठीक आहे, यांचं ऍडिशन करून घ्या. आता यांचं ऍडिशन किती होणार आहे, 82 डिवाइडेड बाय 2 केलं तर आपल्याला काय येणार आहे 41. म्हणजे फर्स्ट नंबर जो आहे तो फर्स्ट नंबर कुठला असणार आहे, आता या ठिकाणी 41. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल, सेकंड नंबर काढायचं आपल्याला काय करायचं, त्या ऍडिशन मधून आपल्याला हे करायचंय. म्हणजे बघा आपल्याला इकडं 41 प्लस y किंवा सेकंड नंबर लिहिलं चालेल त्या ठिकाणी आणि इकडे किती 60. y is equal to 67 minus 41 and y is equal to, आता ह्यातनं हे मायनस करा म्हणजे इथं बघा 26. म्हणजे सेकंड नंबर जो आहे आपला, सेकंड नंबर काय असणार आहे 26. बघा आता ह्या ठिकाणी 41 आणि 26 ह्याच्यामध्ये बिग नंबर कोणता आहे, ऑब्विसली बिगर नंबर 41 असणार आहे. त्यामुळे बिगर नंबर किती असणार आहे 41 आणि स्मॉलर नंबर असणार आहे 26. बघा एकदम सिंपल वेने आपण बघितलं. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत, त्यामध्ये काय आहे ते आपण बघूया. तिसरं सम बघूया. तिसरं सम तर आहे ते वेगळं आहे जरा. ते सम्स काय बघू आपण, इफ द सम ऑफ टू नंबर इज 29 अँड देअर सबट्रॅक्शन इज 9, व्हॉट इज देअर प्रोडक्ट. आता बघा गणित समजून घ्या. पहिल्यांदा बघा सम दिले म्हणजे काय करायचं, ऍडिशन. किती दिले ऍडिशन 29. किती नंबर दिले, 2 नंबर दिले. एवढं कन्सेप्ट क्लिअर झाली. सेकंड नंतर काय करायचं आपल्याला, सबट्रॅक्शन करायचंय. सबट्रॅक्शन किती येतं 9 येतं. नेक्स्ट काय करायचंय, काय शोधायचं आपल्याला, व्हॉट इज देअर प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे काय, तर या ठिकाणी मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार, त्यांचा गुणाकार आपल्याला शोधायचे. असे दोन नंबर शोधायचे, त्यांचा ऍडिशन 29 आहे, सबट्रॅक्शन हे 9 आहे आणि त्याचा गुणाकार किती असा प्रश्न आपल्याला विचारला. आता आपल्याला तुम्हाला सांगितलं मी कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने करायचे ते आपण सोप्या पद्धतीने लगेच करायला सुरुवात करायची. ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनल सबस्क्राईब नाही केले लगेच सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील. बघा आपण आता बघूया काय, तर फर्स्ट नंबर मला सांगितलं त्याप्रमाणे फर्स्ट नंबर काय करायचं आपल्याला, ह्या ठिकाणी बघा 29 दिलेले आहे, 29 लिहून घ्या प्लस त्यांचं सबट्रॅक्शन दिले लिहून घ्या
डिवायडेड बाय 2. आता दोघांचं ऍडिशन करा. काय होणार आहे ऍडिशन या ठिकाणी 998 म्हणजे 3 डिवायडेड बाय 2. आता या 2 ने काय करा त्याला डिवाइड करा. तर इथे 2 ने जर डिवाइड केलं तर आपल्याला काय येणार आहे आन्सर 19. काय आलं 19 या ठिकाणी आलेले आहे. आता सेकंड नंबर आपल्याला बघायचा आहे. सेकंड नंबर आपल्याला शोधायचा आहे. सेकंड नंबर काय ते आपण बघूया. सेकंड नंबर काय दोघांचं ऍडिशन काय झालं आपण हे बघितलं. किती ऍडिशन येतं 29 म्हणजे आपल्याला पहिला नंबर आहे. आपल्याला पहिला नंबर काय 19 मिळालेला आहे. प्लस आपण काय करूया y म्हणूया आणि ह्या ठिकाणी पुढे काय करायचं आपल्याला दोघांचं ऍडिशन किती आहे टोटल. तर टोटल आहे 29. 19 तिकडे जाऊन काय होणार आहे इकडं ऍडिशन तिकडे जाऊन करणार सबट्रॅक्शन म्हणजे y इज इक्वल टू 29 मायनस 19 म्हणजे y इज इक्वल टू किती आलं आहे आपलं 10. म्हणजे सेकंड नंबर जो आहे आपला तो सेकंड नंबर आपल्याला मिळालेला आहे. सेकंड नंबर मिळालेला आहे आपला 10. ओके. तर आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला व्हॉट इज देअर प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे काय त्यांचा गुणाकार करायचा आहे. आता प्रोडक्ट आपल्याला काय सोपं आहे. काय करायचं आपल्याला बघा 19 इंटू 10. 19 इंटू 10 किती झालं यांचा गुणाकार किती झाला 190. म्हणजे आपल्याला जे विचारलेलं आहे त्या पद्धतीने आपण हे सोप्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे आता बघा स्पर्धा परीक्षा म्हणजे जसं असेल त्याचं ऑप्शन आपण 190 चूज करायचा आहे. म्हणजे काही सेकंदात आपण एक करू शकतो. म्हणजे फास्ट जर केला आपण प्रॅक्टिस केली तर आपल्याला पटपट करता येणार आहे. बघा अशा छान ट्रिकसाठी आमच्या चॅनल नक्की फॉलो करा. नेक्स्ट आपण बघणार आहोत if the sum of two number is 35 and subtraction is 9 which is the smaller. Next, if the sum of two number is 43 and subtraction is 7 which is the bigger. ठीक आहे. सेकंड आता नेक्स्ट काय दिलंय if the sum of two number is 25 and their subtraction is 11 what is their product. म्हणजे बघा आता जे आपण 3 सम सोडवले त्या 3 सम सारखे मी 3 सम या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. याचं उत्तर तुम्ही काढायचं आहे आणि लगेच कमेंट मध्ये टाकायचं. मी तुम्हाला व्हिडिओ कळला का नाही हे मला नक्की कळणार आहे. तुमच्या कन्सेप्ट नक्की क्लिअर होतील. असे छान छान व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही नक्की पहा आणि व्हिडिओ शेअर करा.